नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे निवांत कट्टा. आणि मित्रांनो, आज जे आपल्यासोबत पाहुणे आहेत ते आहेत रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई. नमस्कार, मी अथर्व भाई. अरे अथर्व भाई पण असतो. झाले आता मी भाई. तुमचा इन्फ्लुएन्स जरा पडला आल्या पण अथर्व नावापुढे भाई नाही शोभ. मग जरा मला टोपण नाव देता का जरा तुम्ही? टोपण आथऱ्या वगैरे असं, आथ्या डॉन वगैरे असं नको ना? होऊच शकत नाही. नावच इतकं किचकट ठेवलंय तुझं, तुला मुळात ते नाव बदलावं लागेल आता. नको नको मग नको. ठीक आहे, अथर्व तू सुदामे. एक काम कर ना, आमचंच घे अडप्ट करून. पिट्या भाई चालेल. मी पिट्या भाईच्या गँग मध्ये बस येतो. संपलं. पिक्चर द्या 2-3 पाच झालं. ठीक आहे, आता तुम्ही चला हवा येऊ द्या वगैरे एवढे मोठमोठ्या ठिकाणी गेला आहात, आज तुम्ही माझ्यासोबत बसलात, कसं वाटतंय कॅमेरात बघून अरे सांगा. म्हणजे मला जेवढा आनंद चला हवा युद्धाला जाऊन नव्हता झाला, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आनंद तुझ्या समोर बसून झाला. हेच ऐकायचं होतं मला. प्लीज जे डायरेक्टर वगैरे आहेत त्यांनी ऐकून घ्या. फार मोठी गोष्ट आहे मला आज इथं तुझ्या समोर बसायला मिळालं. चला हवा युद्धाचं ठीक आहे रे, म्हणजे Thank you. पण तू तुझ्या समोर बसणं म्हणजे आता पचवतोय मी हे कौतुक पचवतोय. धन्यवाद. आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमची एंट्री कशी झाली? फिल्म इंडस्ट्रीला वेळ आहे तसं एंट्रीला झाला, पण सुरुवात ही महाविद्यालयीन काळात झाली. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा तू ऐकला असेल. हो हो. केली नाहीस का? नाही, करायची. दुर्दैवी असतो, पण ठीक आहे. त्या स्पर्धेपासून सुरुवात झाली आणि मी त्याचा 3 वेळा विजेता आहे. बर. परत मला सलग 3 वेळा तिथं अभिनयाचं पारितोषिक मिळालं. बर. खरं तर या क्षेत्रात मी जाऊ शकतो हे बहुतेक त्या पारितोषिकांमुळेच झालं. बर. कारण आमचा जो मित्र आहे बालपणीचा प्रवीण विठ्ठल तरडे, त्यांनी जी आयुष्यात पहिली एकांकिका लिहिली तिथून हा प्रवास सुरू झाला. त्याचं नाव होतं आणखी एक पुणेकर. आणखी एक पुणेकर. तू बघा, आणखी एक पुणेकर सगळ्या तारा जुळून येत आहेत. मुद्दाम तुला सांगायचं होतं की सुरुवात आम्ही जी केली ती आणखी एक पुणेकर, म्हणजे तुला लक्षात आलं नसेल सगळं साधारण. माझी पुणेकर यांनी सुरुवात होती. म्हणजे मुळशी पॅटर्न, पुणे पॅटर्न वगैरे बघा जरा प्रत्येक. हा, आता मला असं विचारायचं की आता तुम्ही प्रवीण सरांचं नाव तसे घेतलं तर त्यांच्याबरोबर मैत्री कधीपासूनची आणि कशी? नाही, हा प्रश्न खरं तर नाही विचारलास तरी चालला असता, कारण आपल्याला जेव्हापासून कळत नाही तेव्हापासून आम्ही दोघं सोबत आहोत. म्हणजे जवळजवळ वय वर्ष 3, तो 5 वर्षाचा आणि मी 3 वर्षाचा. ओके. तेव्हापासून एकत्र येतो. मला बोटाला धरून शाळेत घेऊन जायचं. बर. तेव्हापासून. कुठली शाळा तुमची? इथं मोरे विद्यालय, भारती विद्यापीठ. तिथं माहिती असेल? हो, माहिती आहे ना सगळं मोरे विद्यालय आमची शाळा, आणि प्रवीणची मैत्री स्वतःची आहे. आणि दुसरं बाकी काही जास्त बोलत नाही, पण तुला माहिती आहे की एकाच नाण्याच्या आम्ही दोन्ही बाजू आहोत. छान आहे तुमची मैत्री. तर ही मुळशी पॅटर्न मध्ये पण तुम्ही आहात, म्हणजे त्याच्यात तुमचा रोल खूप फेमस झाला. तर त्याच्या आधीचं आणि त्याच्यानंतरचं आयुष्य कसं आहे, काय फरक जाणवला? मुळशी पॅटर्नच्या आधीचं आयुष्य तसं सुरुवात झालीच होती या क्षेत्रात. माझी पहिली फिल्म आहे ती रेगे. हो, बरोबर. तेव्हा मी एम भाई होतो. मग मध्ये देऊळ बंद झाला, दृश्यम केला, आणि मग मुळशी पॅटर्न. पण एखाद्या ऍक्टरच्या आयुष्यामध्ये एखादा पिक्चर लागतो जो त्याचं सगळं बदलून टाकतो, तो म्हणजे मुळशी पॅटर्न. कारण त्या मुळशी, एक तर माझं नाव पिट्या, खरं पण नाव, आणि तेच प्रवीणनी सिनेमात घेतलं. तर ते आता इतकं लोकांमध्ये गेलंय की जसं तुला आता प्रकरण पर इथपर्यंत ते नाव ठेवल्याने मला 2 कामं मिळतील. आज एवढं नाव झालंय. मिळतील का जातील ते बघ तुझं तू, पण त्या नावाने दहशतीने जातात शक्यतो कामं. बरोबर. सो मुळशी पॅटर्न नंतर आयुष्य बदललं. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रेक्षकांनी प्रेम केलं त्या चित्रपटावर आणि त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरवर. त्याच्यात ते जसं हऱ्यानाऱ्याची जोडी राहते तसं दयापीठाची जोडी झाली, फेमस झाली, आणि एक सिनेमा लागतो असं तुम्हाला मिळाला. तर मग रमेश परदेशी पेक्षा पिट्याबाई फेमस आहेत आता ॲज अन ॲक्टर. तर ही ॲज अन ॲक्टर गोष्ट कशी वाटते तुम्हाला? अरे ऍक्टर म्हणून भारीच वाटणार, स्वाभाविक आहे. कारण यासाठी केला होता अट्टहास की एखादं पात्र ना. कुठलाही ऍक्टर काम कशासाठी करतो की त्याला 4 लोकांनी रेकग्नाइज करावं, त्याला ओळखावं, नाही का, त्याचे फोटो काढावे, त्याच्या ऑटोग्राफ घ्याव्या.
कुठलाही म्हणजे असं कुणी ताकाला जाऊन भांडं लपवायचं काम नाही. नाही 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 नाही, मला प्रसिद्धी वगैरे काही आवडत नाही वगैरे नाही, मग त्यांच्या कानफडत दिली पाहिजे, मग करतो कशाला आहे. अरे म्हणजे बरोबर आहे, प्रसिद्धीसाठी 100% बरोबर आहे. सो एक ऍक्टर म्हणून ती जी प्रसिद्धी मिळाली ती हवीशीच आहे आणि ती फार भारी वाटते. बरोबर आहे, फार भारी. आता तुम्ही फतेह शिकस्त मध्ये पण काम केलं, त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? फतेह शिकस्त मध्ये एक मी छोटासा रोल केला होता अगदीच. पण दिग्पाल लांजेकर हा त्यामुळे जुना मित्र आहे. बर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला सिनेमा भव्य दिव्य फर्जंद त्यांनी आणला. सो मैत्री खातर मग मी एक त्याच्यात छोटा रोल केला. पण ऐतिहासिक सिनेमा करणं ऍक्च्युली आहे ना त्याच्या पुढचं खरं महत्वाचं आहे. फतेह शिकस्त सिनेमाचा छोटा रोल, पण त्या ऐतिहासिक ते लढाई, ते सगळं गणित, ते फार एकंदरीतच फार भारी होतं, चॅलेंजिंग. पण ते खऱ्या अर्थाने फुलफिल कुठे झालं तर ज्या वेळेला आम्ही पुढचा सिनेमा केला जो आता आपला येऊ घातलाय, सर सेनापती हंबीरराव, खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सिनेमात काम करण्याचा कस तिथं लागला. त्याच्यात तुम्ही कुठलं कॅरेक्टर? मी त्याच्यात नाही सांगू शकत तुला कुठलं कॅरेक्टर केले, कारण सिनेमा यायचा अजून. पण मी फार भारी काम केलेलं आहे एका सरदाराचं, जो सरदार सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हत्तीची ताकद असलेला तो सरदार होता. आणि एकंदरीत तो सिनेमा आता लवकरच जर का सगळं नॉर्मल झालं, 100% ऑक्युपन्सी थिएटर सुरू झाली, तर तुमच्या भेटीला येईल. मराठीतला सर्वात भव्य दिव्य, सर्वात बिग बजेट असलेला ऐतिहासिक चित्रपट म्हणून सर सेनापती हंबीरराव. सगळीच लोक त्याची वाट बघतायत. अरे फार, मी स्वतः होप सो लवकर येईल. तर तुम्ही नाटकात काम केले, आता सिनेमात पण करताय, तर घरातलं वातावरण यासाठी पोषक होतं का हे सगळं करण्यासाठी? आमचं खरं काय संबंध नाही घरच्यांचा नाटकाशी वगैरे काय. तुला आता जिथं तू मुलाखत घेतोय ना तेच माझं मूळ घर आहे, जिथं माझा जन्म झालाय. घराचे बॅकग्राऊंड काय नाही, माझे वडील इंजिनिअरिंग फील्ड मधले आहेत. म्हणजे तेव्हाचे त्या काळातले डिप्लोमा होल्डर आणि नंतर स्वतःचा कारखाना वगैरे अशा. मग बाकी आमच्याकडे मूर्तीकाम, त्यानंतर हे मडकी बिडकी गाडगी सगळं बनवण्याचा धंदा आमचा मूळ सगळा. हा, तू बघशील बाजूला गणपतीचा कारखाना आहे. आता दिवाळीची चित्र नसतात ठेवायची, त्याचं काम चालतं वर्षानुवर्ष, ते चालतं. कला घरात होती. म्हणजे कला ही कला सगळ्यांकडे, म्हणजे माझ्या वडिलांकडनं माझ्याकडे आहे, आजोबांकडे होती, आजीकडे, माझ्या काकांकडे आहे, सगळ्यांकडे कला आहे. फक्त या कला क्षेत्रात कोणी नव्हतं, मीच आमच्यातला पहिला. पण घरनं सपोर्ट होता का? नाही तसं. वडील कसं होतं, वडील बिचारे डिप्लोमा होल्डर आणि अतिशय अतोनात आयुष्यभरात कष्ट केलेले ना लहानपणापासून. म्हणजे वडील, त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे फार जबाबदारीनी, त्यामुळे ते इतके कष्ट केलेले. त्यांचं एक हे होतं, ते कुठे करून ते कारखान्यात तू काम करते नाही का असं. तरी पण मग मी त्यांच्या विनंतीला मान देऊन 10 वर्ष कारखान्यात काम केलं. पण नंतर ते काही गप बसू देईना मला हे सगळं प्रकरण. सो ते काम कमी केलं आणि मग याच्यात आलं. पण असं पोषक वातावरण नव्हतं, पण होतं. पण आम्ही ते पोषक बनवलं. आता त्यांना पटलंय. आता या स्टेजला आल्यावर त्यांना पटतंय. ते आता सांगतात ते पोरग आहे आमचं पिक्चर मध्ये. नाही तर आधी कुणालाही भेटले की त्यांना सांगितलं ना, अहो ते पोरग तुमचं त्या ह्याच्यात होतं ना, ते काय इथे कारखान्यात यायचं, सांभाळायचं, राहिले बाग, हे कुठले धंदे, हे असं त्यांचा एक होता. पण आता बदलले, आता थोडा बदलला गेला 3-4 वर्ष. चांगले. तर आता तुमच्या पुढच्या 3 इच्छा काय आहेत? म्हणजे की असतं काहीतरी मनात की मला आता हे पाहिजे, किंवा ह्यांच्याबरोबर काम करायचे, किंवा हे कालच तुम्ही अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस होता, तर अशा कुठल्या 3 इच्छा आहेत का? म्हणजे मी आता जाणार नाहीये, त्यामुळे इच्छा आताच पुढे बोलून दाखवू. म्हणजे तसं नाही, मी आहे सगळे जाईन तर म्हणजे. पण तरी म्हणजे की ऍज अ हिरो म्हणून करायचंय, रोमॅन्टिक रोल करायचा. इच्छा नसते विचारल्या की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला इच्छा बोलून झालं की आता रेकॉर्ड व्हायचं, कारण आता तुम्ही चालू निघाला. नाही तसं नाहीये. पण तरी असं काही मनात आहे का की हे करायचंय, किंवा का नाही असं काही ठरवलं? काही नाही ठरवलेलं काही नाहीये. कारण ठरवून मला वाटत नाही काही होतं. कारण आमच्याकडे सगळं ऍक्सिडेंटल घडलंय, आतापर्यंत घडलंय ते. सो ठरवून नाही. पण तू म्हणतो तसं जसं बच्चन साहेबांचा
काल वाढदिवस होता, तर बच्चन साहेबांबरोबर काम करावं असं कोणाला नाही वाटणार. मी त्यांना 1.5 तास भेटलो, तर त्या 1.5 तास तेव्हा भेटलो होतो 3 वर्षापूर्वी, तर त्याच्यावरच आहे अजून. म्हणजे मी त्या माणसाला फक्त भेटलो त्यांच्याशी, ते असे बोलत होते, तर मी आपलं नाही का, मी रेकॉर्ड करत होतो, फोटो काढत होतो, तर शेवटी ते म्हणाले अरे अब बहुत भावुक हो गए म्हणाले. त्यांना म्हटलं सर तिथेही लाचारी पण सर आहे काय तुमच्याकडे नको आहे, पण ते त्या माणसाबरोबर कोणाला नाही वाटलं काम करावं. बाकी मला असं वाटतं की सतत काम करत राहावं मी, एवढीच फक्त माझी खरं तर एक इच्छा आहे की जोपर्यंत आपण फिट अँड फाईन आहे तोपर्यंत काम करत राहावं. ही तू इच्छा म्हणणार तर ठीक आहे, तुम्हाला काम भरपूर मिळत राहावं आणि मिळेलच म्हणजे 100%. असं काही नाही, तुला वाटतं सोपं नाही. आता आपण रॅपिड फायर कडे जाऊ. तुम्हाला आता पटापट उत्तर द्यायची म्हणजे नुसते, पण तू तर निवांत हे असं निवांत झाला म्हणजे निवांत द्या तुम्ही उत्तर, पण पटकन द्या, भरपूर प्रश्न आहेत ना त्यामुळे. हा, तर रमेश ॲज अन ऍक्टर का क्रिएटिव्ह प्रोड्युसर? क्रिएटिव्ह प्रोड्युसर. बरं, पुणे का मुंबई? पुणे. मुळशी पॅटर्न का रेगे? मुळशी पॅटर्न. नाटक की सिनेमा? दोन्ही. फेवरेट ऍक्टर कोण, मोहन जोशी का महेश मांजरेकर? दोघांपैकी. मोहन जोशी. आता येस नोचे काही प्रश्न, हो का नाही? कोणत्या फिल्ममध्ये शॉट दिलाय म्हणजे एखादा आणि तो नंतर कट झाला असं झालंय का? हो. कुठल्या? का ते नाही सांगता येणार? ते कशाला, तुझं होण्याचं उत्तर पाहिजे ना, मग तू एलिब्रेट करायला पाहिजे. कोणत्या ऍक्शन सीनला बॉडी डबल वापरलाय का? नाही वापरला. पिट्याबाईच्या कॅरेक्टरमधून बाहेर पडायला किती वेळ लागला का अजून नाही आहे त्याच्यातच? नाही, ते रोज तसंच जगतो, सो त्याच्यातच आहे अजून. चांगलंय. कधी कधी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. कॉलेज लाईफमध्ये कुठली मुलगी नाही म्हणली आहे का, आणि असं म्हणली असेल तर किती वेळा नाही म्हणली, म्हणजे किती मुली नाही म्हणली का तुम्ही मुलींना नाही म्हणायचं? आता हे तू रेकॉर्ड करून दाखवणार आहे ना सगळीकडे, पण तरी देखील तुझ्या माहितीसाठी असं की नाही म्हणण्याचा कोणाचा प्रश्नच नव्हता, कारण का विचारलंच नाही. नाही तसं नाही, कारण एकंदरीत मी पर्सनॅलिटी होच म्हणणार, तर मला कोणी नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. पण मी कॉलेजमध्ये जिला विचारलं तिने हो म्हटलं, आणि मी तिच्याबरोबर आता 21 वर्ष झाली संसार करतोय. झालं, माझे हेच स्वप्न आहे पण ते काय पूर्ण होत नाहीये. मी 21 वर्ष संसार करतोय तिच्यावर. छान छान. ऑफ स्क्रीन मध्ये म्हणजे पुण्यात फिरताना कोणाला भीती वाटली का पिट्याबाईची? फिल्मचा तो इन्फ्लुएन्स पडलाय का? नाही, काय कारण आहे, तो सिनेमातलं कॅरेक्टर होतं ते. प्रत्यक्षातला पिट्याबाई थोडा अग्रेसिव्ह आहे, पण असं तेवढा नाही. काय असं रस्त्याने जात आहे का लोकांना मारत थोडीच जातो. बरोबर आहे, म्हणजे तसा लोकांना मी लवेबल पण वाटतो. हो, नाही मला तुम्ही वाटलाच तुम्ही म्हणलात आता की तुम्ही मला काम देणार आहे, म्हणजे लवेबल वाटलेच ना तुम्ही. कधी म्हटलं तुम्ही आता ऑफ स्क्रीन नाही म्हणली का? मी म्हटलं का असं? नाहीये का तसं, म्हणजे मला वाटलं म्हटलं जर तुम्ही ऑन स्क्रीन तुला आता काम मिळेलच. चालेल. ह्याच नोटवर आपण इंटरव्ह्यू थांबवू, कारण का हे काम मिळेल ह्याच्यातच मला आनंद वाटतोय, आणि ऑफ स्क्रीन पण ते तेवढेच लवेबल आहे. काम मिळण्यासाठी हा इंटरव्ह्यू. नाही, ऑफ स्क्रीन पण सर तुम्ही तेवढेच लवेबल आहात, आणि थँक्यू सो मच. एकदा फक्त कॅमेऱ्यात बघून 3KM हे सकाळचं ॲप डाउनलोड करा असं सांगा. 3KM हे सकाळचं जे ॲप आहे ते सगळ्यांनी डाउनलोड करा, आणि आता हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त लोकांनी पहा, कारण याचे व्हिडिओ मी पाहतो. ते जे मी आणखी एक पुणेकर केलं होतं तसं हा पुणेकर व्हिडिओ करतो, फार भारी असतात ते, मला आवडतात. मी खूप हसतो आणि मला हसायला आवडतं, जाम आवडतं, असं मनापासून हसायला आवडतं. सो खूप खूप सकाळचे धन्यवाद की माझी मुलाखत घ्यावं असं तुम्हाला वाटलं, सगळ्या या सगळ्या मेंबर्सची. आणि या धन्यवाद. थँक्यू. Audio Jungle.